गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 12वा अध्याय सांगत आहे. जे श्रवण केल्याने सर्व दुःखातून मुक्त होऊन घरात सुख समृद्धी येते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. महादेव म्हणाले, हे देवी, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न व्हाल तर माझ्या यज्ञाचा घोडा मला मिळू शकेल की ज्यामुळे यज्ञ पूर्णत्वास जाईल आणि तेव्हाच मी आपल्या पित्याच्या ऋणातून उतरायीन होईल. शरणागतावर दया करणाऱ्या जगज्जननी लक्ष्मी, जिच्यामुळे माझा यज्ञ पूर्ण होईल असा उपाय करा. भगवती लक्ष्मी म्हणाली, माझ्या मंदिराच्या दाराजवळ एक ब्राह्मण राहतात. सिद्ध समाधी या नावाचे ते प्रसिद्ध आहेत. माझ्या आज्ञेने ते तुमच्या सर्व काम पूर्ण करून देतील. लक्ष्मीने अशा प्रकारे म्हटल्यानंतर राजकुमार ज्या ठिकाणी सिद्ध समाधी राहत होते त्या ठिकाणी आले व त्यांच्या चरणप्रती प्रणिपात करून चुपचाप हात जोडून उभे राहिले. तेव्हा ब्राह्मणाने म्हटले, तुम्हाला माताजीने इथे पाठविले आहे. ठीक आहे, हे पहा, मी आता तुम्ही इच्छिलेल्या सर्व काम पूर्ण करून देतो. असे म्हणून त्या मंत्रवेत्या ब्राह्मणाने सर्व देवांना त्या ठिकाणी आणले व राजकुमाराने पाहिले की त्यावेळी सर्व देवता हात जोडून थरथर कापत त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यावेळी त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने संपूर्ण देवतांना म्हटले, देवगण, या राजकुमाराचा घोडा जो यज्ञासाठी निवडला होता रात्रीमध्ये देवराज इंद्राने चोरून दुसरीकडे नेऊन ठेवला आहे. त्याला ताबडतोब घेऊन या. तेव्हा देवतांनी मुनीच्या सांगण्यानुसार यज्ञाचा घोडा आणून दिला. यानंतर त्यांनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली. देवताचे आकर्षण पाहून आणि हरवलेला घोडा मिळाल्यानंतर त्या राजकुमाराने मुनीच्या चरणी नमस्कार करून म्हटले, महर्षी, आपले हे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे. आपणच असे काम करू शकता, दुसरा कोणीही अशी कामे करू शकत नाही. ब्राह्मण, माझी विनंती आहे, माझे पिता राज बृहस्रथ अश्वमेघ यज्ञाचे अनुष्ठान आरंभ करून दैवयोगाने मृत्यू पावले आहे. आतापर्यंत त्यांचे शरीर तापलेल्या तेलामध्ये सुकवून मी ठेवून दिले आहे. ते साधू श्रेष्ठा, आपण त्यांना पुन्हा जिवंत करा. हे ऐकून महामुनी ब्राह्मणाने किंचित हास्य करून म्हटले, चला, या यज्ञमंडपात पिताजी ठेवलेले आहेत, तेथे जाऊया. तेव्हा सिद्ध समाधीने राजकुमारासोबत तेथे जाऊन पाणी अभिमंत्रित केले आणि ते पाणी ते प्रेताच्या मस्तकावर टाकले. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.